Good morning, Kavya. Good morning. What's up? हाय काव्या, गती. गुड मॉर्निंग. एवढी एनर्जी कुठं आली? ही सगळी कमाल शाल्मलीची. तुला माहितीये तिने एक नवीन पेस्ट्री इन्व्हेंट केली आहे. ती खाताच सर्कल एनर्जी डोक्यात जाते. सर्कल माणूस एकदम फ्रेश. आर यू सिरियस? हो, आणि ती पेस्ट्री आम्ही स्पेशली तुझ्यासाठी बनवली आहे. तेच काय आण दे तिला. तुला माहितीये इतकी टेस्टी ना पेस्ट्री. अख्खी पेस्ट्री मीच खाणार होतो पण तेवढ्यात शाल्मलीला तू दिसलीस. यू आर सो लकी. ओ बेबी, आय लव्ह यू सो मच. तुला माहितीये का मला एनर्जीची अत्यंत गरज होती. गुड गुड खा 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 खा. पण हा हा टूथपेस्ट. ऐक ना ए काव्या ऐक ना ऐक ना. जाऊन आधी ना तोंड धुवून घे नाही तर अख्ख्या तोंडाला फेस येईल. मला सहन पण होत नाही यार. गाईज आर मॅड यार. लीव. बेबी वी आर सो स्मार्ट. हे वेड्या, हे तर आपलं पहिलं टार्गेट होतं जे आपण अचीव्ह केलंय. पण आपला टार्गेटपणा सिद्ध करण्यासाठी हे एकच टार्गेट पुरेसं नाहीये. सो आपल्याला आपला टार्गेटपणा सिद्ध करण्यासाठी आणखी टार्गेट शोधायची आहेत. आणखी बकरे. पास. आता एकच विषय, एकच ध्यास, एकच टार्गेट. मिशन एप्रिल फूल. यार हल्ली नोकरी शोधणं म्हणजे मुंबईत बिन खड्ड्यांचे रस्ते शोधून दाखवणं इतकं अवघड झालंय. प्लंबर पाहिजे. तुम्हाला आठवतंय एकदा किचनचा नळ गळत होता, मी तो कसा नीट केला होता. मला जमू शकतं. तू नीट केलेलास? तुझ्या माहितीसाठी सांगतो, तू नीट करतोयस असं आम्हाला दाखवत होतास. जे उपद्व्याप केलेस ना ते नळ हातात आला होता डायरेक्ट. पण नंतर गळती थांबली ना. हा, ते मी प्लंबरला बोलावून नवीन नळ बसवून घेतला म्हणून. हल्ली टॅलेंट दाखवायला ना स्कोपच नाही. टॅलेंट? हे टॅलेंट? अरे तुला ज्यातलं काही माहिती नाही तिथे कशाला टॅलेंट दाखवायला जातो? त्यापेक्षा तुला जे जमतं, जे शिकलायस त्यावर फोकस कर. तो जॉब बघ. एक्झॅक्ट. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा जॉब मिळत नाही म्हणून हे चाललंय ना. का कुणीच आजारी पडत नाहीये का? त्या कुठल्या कंपनीची औषधं विकली जात नाहीये? कुणाकडेच ओपनिंग नाहीये? हे जर घडत असतं तर मी इतके दिवस घरी बसलो असतो का? न्यूजपेपर मध्ये जॉब सर्च करण्यापेक्षा ना ऑनलाईन रेझ्युमे अपलोड कर. तेही करून झालंय माझं. काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन.
तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव. अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके